तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत लाडकी बहीण योजनेमध्ये 7 बदल करण्यात आलेले आणि या योजनेमध्ये सर्व महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे. आता कोणकोणते बदल आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. महाराष्ट्र शासनामार्फत मंत्रिमंडळ यामध्ये निर्णयामध्ये या ठिकाणी हे 7 बदल करण्यात आलेले आहे. यामध्ये वयाची अट असतील, उत्पन्नाची अट असतील, इतर काही अटी असतील त्या सर्व रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती, पण या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर योजनेची मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महा 1500 रुपये या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला अर्ज करण्याची जरी मुदत 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आलेली असेल तरी मात्र तुम्हाला 1 जुलैपासून तुम्हाला 1500 रुपये लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र आता लाभार्थी महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. सदर योजनेतून 5 एकर जमिनीची अट आता वगळण्यात आलेली. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगटामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले. अगोदर 21 ते 60 वयोगट ठेवण्यात आलेलं होतं, आता 21 ते 65 वयोगट करण्यात आलेले आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्याबाबत त्याच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरले जातील. त्याचबरोबर 2.5 लाख उत्पन्न दाखला नसेल तर कुटुंबाची पिवळे किंवा केसरी राशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांच्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणातून सूट या ठिकाणी देण्यात येईल. जर तुमच्याकडे 2.5 लाख रुपये एवढं उत्पन्न नसेल तर तुम्ही पिवळं किंवा केसरी राशन कार्ड तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही अपलोड करू शकता. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेत लाभ देण्यात येणार आहे. या अगोदर ज्या मुलींचं लग्न झालेलं नव्हतं त्या मुलींना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नव्हतं, मात्र आता अविवाहित म्हणजे लग्न न झालेल्या मुलींना सुद्धा आता या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे हे 7 बदल महाराष्ट्र शासनामार्फत माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.